श्रीराम मस्कर या चषकाचा संत चोरवे आहे सहकारी, संत चोरवे आहे सहकारी, संत चोरवे आहे सहकारी. दीपक मानेरकर या मित्रांनी केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची. नरेश वारिंगे तेजस वारिंगे कधी सपोर्ट ते मोलाचा, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर. थँक्यू सो मच डीजे उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. कापरे सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर स्वर्गीय तीन वारिंगे चषक ही मानाची स्पर्धा पाहा मिळते आपल्याला. या स्पर्धेचे आयोजक पाहतोय माजी नगरसेवक श्रीमान पंढरीनाथ शेठ बारिंगे आणि त्याचबरोबर युवा सेना उपशहर अधिकारी अंबरनाथ पूर्वचे श्रीमान समीरजी देसाई. आज त्यांचा वाढदिवस, वाढदिवसाच्या पुन्हा एकदा त्यांना समालोचन कक्षातून शुभेच्छा. जाऊया मॅचमध्ये, जेथे उसाटणेच्या विरोधात टीम नेवालीपाडा हे दोन संघ खेळत असताना पाहायला मिळतील. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्याचबरोबर टीम जय हनुमान नेवालीपाडा. दोन्ही संघात सध्याच्या घडीला पाहिलं तर अत्यंत इम्पॉर्म मध्ये संघात मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडणारे हे दोन मोठे संघ. चला फिल्डिंग लावा आपण टीम नेवालीपाडा प्लीज. निलेजा वेळ नका, आता फिल्डिंग लावा प्लीज. आणि सलामीची जोडी येऊ द्या लवकरात लवकर, कारण आता दुपारचे 2:30 वाजतात आणि आज एक सेमीफायनलचा मॅच खेळवायचा आहे, लक्षात घ्या. कारण जो जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल. सुपर संडेला या स्पर्धेची सांगता समारोप होईल आणि सर्वांचं लक्ष अगदी वेधून घेणारी नवी कोरी चमचमती मोटार या ठिकाणी बुलेट गाडी सर्वांचं लक्ष वेधून घेणारे. मी सातत्याने या स्पर्धेचा नामोल्लेख करीत असतो की महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही जा, तुम्हाला 12,000 रुपयामध्ये 32 संघ खेळणारे कुठेही स्पर्धा भेटणार नाही. अशी कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पाल्याची स्पर्धा आहे, जेथे फक्त आपल्याला खेळायचं आहे आणि खेळत असताना त्या गाडीवरती लक्ष करायचं आहे. कारण फक्त 12,000मध्ये नाही एवढं मोठं पारितोषिक. त्यामुळे आपण क्रिकेटचा आदर करा आणि चांगलं क्रिकेट खेळा, वेळेवरती या आणि वेळेवरती चांगलं क्रिकेट खेळा. याच्यापासून जास्त आम्ही काय सांगणार. चला सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे टीम उसाटणे संघाची. अजय भंडारी आणि अनिकेत ढोपरी यांना पाहतोय आपण. दोन्ही मोठी नावं क्रिकेटच्या पतलावरती. आणि गोलंदाज पाहतोय आपण पॉवर प्लेचं पहिलं षटक रोशन जाधव. अद्यापर्यंत रोशनचा विचार केला या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याच्या नावावरती 6 बाईक आहेत. आणि आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपला महाराष्ट्राचा बायकर मॅन, आपल्या समाजाचे आणबान शान केतन म्हात्रे आज मात्र पूर्ण भारतभर भ्रमण करतोय. त्याचबरोबर अजय भंडारीच्या नावावरती सुद्धा 4 बाईक आहेत. असा खेळाडू, मोठे मोठे खेळाडू. लेट्स प्ले. जाऊया मैदानामध्ये. गेम इज ऑन. पहिलाच बॉल अगदी चेंडूला खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. यस, 2 धावा पूर्ण केल्यात. पहा किती चांगली मस्त रनिंग आहे या दोन खेळाडूमध्ये. अनिकेत ढोपरीला पाहतोय, भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू. गेली कित्येक वर्ष खेळतोय. पहिल्या वर्षी त्याचं स्वप्न होतं गाडीचं, बाईक मिळाली नाही. एका धावेने त्याची बाईक गेली आणि त्यानंतर हुरहुर लागली. मात्र पुन्हा एकदा जिद्दीने मैदानामध्ये उतरला आणि त्याने बाईक मिळवली. ओ, चांगला बॉल अगदी बॅट अँड पॅडमधून जात असताना जागेवरून खेळायचं होतं. थोडेसे क्रॉस द लाईन झाले होते आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. दोन धावा स्कोरबोर्डवर तो पाहायला मिळाले आपल्याला. अगदी मलंगणमध्ये खेळणारे 2 संघ पाहतोय. पुन्हा एकदा नाही आहे तेच सर्रार गोलंदाजी रोशन जाधवला पाहतोय. गेली कित्येक वर्ष या क्रिकेटच्या मैदानावरती चांगला खेळ करत असताना.
दोन चेंडू लागोपाठ डॉट फेकले गेल्या. डावकरी आताचा फलंदाज अजय भंडारी. ओ बिग शॉट, खेळाचा प्रयत्न, फटका पसलाय की काय, हवेतून संचार करत असताना ग्रेट टाइम, ग्रेट शॉट, सिक्सर. मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, स्वर्गीय श्रीराम मस्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारी चषक ठेवलाय तो भारी. अजय भंडारीला जास्त वेळ आपण शांत ठेवू शकत नाही आहे, कारण तो फार मोठा फलंदाज आहे. गेल्या मागच्या काही वर्षापासून त्याने गोलंदाजी असेल, बॅटिंग असेल, चांगली कामगिरी करत असताना सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ दी विकेट, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर केला गेलाय. लागोपाठचा दुसरा भंडारीच्या बॅटमधून 6. पोंद्रे आला यो पाले गावाला, तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे, आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. लागोपाठचे दोन चेंडू डॉट, त्याच्यानंतर दुसरा षटकार येत असताना पाहायला मिळाला. यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई MTC या वाहिनीवरती प्रेक्षक जोडले गेल्यात, त्या सर्वांचं स्वागत. त्यातल्या त्यात आमच्या व्यासपीठावरती रामचंद्र मामा जाधव या ठिकाणी नेवालीपाड्याचे उपस्थित आहेत. नेहमीच क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम सातत्याने आपल्याला पाहा मिळते. कुठेही संघासमवेत जात असतात, त्यांचं स्वागत करूया आपण. बरीचशी पाहुणी मंडळी या व्यासपीठावरती. समित दादांना आज वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बरीच मंडळी या व्यासपीठावरती, अगदी व्यासपीठ गजबून गेलाय. त्या सर्वांचं स्वागत करूया. पुन्हा एकदा मॅचमध्ये 14 धावा स्कोरबोर्डवरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 14 धावा, 2 षटकार मागच्या बॉलवरती, 2 चेंडूवरती 2. यावेळेस मिस टाइम आहे, झेल कोण टिपणार, कॉलिंग महत्वाचं. विजय जाधवने अखेरकार चेंडूवरती नजर ठेवली, झेल टिपलाय आणि पहिला धक्का दिलाय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. काबरी देवाच्या आशीर्वादाने करतो आयोजन समीर देसाई, करतो आयोजन समीर देसाई, करतो आयोजन समीर देसाई, अक्षय भाऊ आहे त्याच्या सोबती, दमदार आयोजन मैदानावर, दमदार आयोजन मैदानावर, दमदार आयोजन मैदानावर. शिवाजी कोलेकर आनंदी झाला, गणेश वारिंगे आनंदी झाला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्यात. घेऊ चला मॅचमध्ये जाऊया. पहिल्यावरचा खेळ संपलाय. पंच काहीतरी सांगत असताना रतन मानेरकर. चला पहिल्यावरचा खेळ संपलाय. 14 वरती 1 विकेट आहे पाहायला मिळाले आपल्याला. 2 षटकार, त्याच्यानंतर रोशन जाधवने केलेला कमबॅक. थोडंसं शॉर्ट चेंडू ठेवला. माहिती होतं की अजय सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज बिग शॉट खेळ आणि तसंच काहीसं पाहायला मिळालं आणि फलंदाज पुरता बाद झाला. वनडाऊनचा खेळाडू मुकेश मडवीला पाहतोय वनडाऊनला येत असताना. अनिकेत डोपरीच्या जोडीला पाहतोय आपण गोलंदाज लखन जाधव, एक सिनियर खेळाडू, बरीच वर्षापासून खेळत असताना. यावेळेस उडवलाय मात्र फटका बसलाय, जवळपास फिल्डर नाहीये. ओ या ठिकाणी खूप दूरवरून आले होते, विजय जाधव आले होते, त्यांच्या हाताला चेंडू लागला सुद्धा. तोपर्यंत 2 रन्स पूर्ण केल्या गेल्यात. हवेत खेळले आणि दैव बलवंतर की अगदी 4 खेळाडू होते, मात्र त्या 4 खेळाडूंच्या मध्ये पडला चेंडू सर्कलमध्ये. बिग शॉट खेळायचा प्रयत्न, फटका बसलाय पुन्हा एकदा. ओहो लक आहेत आज अनिकेत डोपरीचा. पुन्हा एकदा जीवनदान मिळत असताना 2 धावा, 2 धावा येत असताना पहा मिळाले आपल्याला.
मोठा सामना मोठे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून हळूहळू जोडत असताना त्याचबरोबर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्वे श्रीमान योगेश दादा मडवी हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात आणि हितेंद्र मडवी आपलं मनापासून स्वागत. ओ यावेळेस पाहतोय आपण 2 वेळा जीवनदान मिळालं मात्र आता नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय षटकार. ती चौकार षटकाराचीच भाषा बोलली जाते कारण जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ झाला. 24 धावा स्कोर बोर्डवरती लावल्या गेल्यात. पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम आहे मात्र लखन जाधव ओहो गुड कॅच. अत्यंत चांगला टिपलाय. स्वतःवरती थोडेसे नाराज आहे. मागच्या बॉलवरती षटकार आलाय मात्र यावेळेस थोडीशी लेन कमी केली आणि त्याचा फायदा मिळत असताना दुसरा धक्का लागलाय उसाटणे टीमला. मोठं नाव सातत्याने मंडळी क्रिकेट खेळत असते. आज सिनियर खेळाडू सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळाल्या सातत्याने आपल्या टीमसाठी चांगलं वर्क देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय. लखनला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. फिल्डर दूरवरती स्वतः गोलंदाज परतलेत. एकच धाव स्वतः गेल्यात लखन. त्या ठिकाणी पाहिलं त्यांनी की जवळपास फिल्डर नाहीये मात्र एक धाव मिळत असताना मैदानामध्ये पाहतोय आपण मुकेशला. 2 खेळाडू अद्यापर्यंत बाद झाले. सलामीची जोडी परतली आहे मात्र आता 2 खेळाडूंवरती जबाबदारी येऊ टेपली आहे. पॉवर प्लेचं षटक दुसरं पाहा मिळतो आपल्याला. रिवाज खेळाचा प्रयत्न पाहते थोडीशी मिसफील्ड झाली आणि या मिसफील्डचा फायदा उचलत असताना एक धाव सुद्धा मिळाली. इथून 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अद्यापर्यंत 3 षटकार आले या 2 ओव्हरमध्ये. एकूण धावा 13च्या सरासरीने 26 वरती 2 आहेत. टीम रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ प्रथम बॅटिंग करत असताना त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. पाले गावाची शान आहे रे. रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. थँक्यू. सातत्याने या स्पर्धेचं शीर्षक गीत वाजवलं जातं पालेगाव आणि पालेगावचं आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर वारकरी संप्रदायाची परंपरा असलेलं हे गाव. त्यानंतर काही व्यक्ती राजकारणामध्ये आल्या. राजकारणामध्ये ठसा उमटवला. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरती मनीष कोलेकर सारखे महान खेळाडू त्यांना मिळाले आणि त्यांचं नाव 7 समुद्रापलीकडे गेलं. आणि आज आयोजनामध्ये पाहतोय कारण महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही स्पर्धा नाही की ज्या स्पर्धेमध्ये बुलेट गाडीचा वापर केला जातोय एवढ्या कमी किमतीमध्ये. जाऊया मॅचमध्ये. फटका फसला. खेळाडू उपस्थित आहेत.
नितीन जाधव होते, नो मिस्टेक. फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का उसाटणे टीमला. यास आता दुपारनंतर हिंदी गाण्याचा रिमेक्स. जाऊया मैदानामध्ये. न्यू बॅटर आल्यात आता. अद्यापर्यंत 3 खेळाडू बाद झाल्यात. ओ चांगला चेंडू पिकअप स्टॉप खेळायचा होता, संपलं नाही आहे. न्यू बॅटर जितेशला पाहतोय मैदानामध्ये. 5व्या क्रमांकाचा खेळाडू. अद्यापर्यंत 26 धाबा लागल्यात. कार्तिक आलाय. कार्तिकने मात्र फार चांगलं यश मिळवून दिलंय. पुन्हा एकदा यावेळेस नाही जमलं. चेंडू पडल्यानंतर अगदी क्रीजवरतीच राहिलाय. त्यामुळे जी सुरुवात झाली होती ना, तिचं सातत्य टिकवणं फार महत्त्वाचं होतं. एका पाठोपाठ एक 3 फलंदाज बाद होत गेलेत. सुरुवातीला अजय बाद झाला, त्याच्यानंतर अनिकेत डोपरी आणि आता मुकेश सुद्धा माघारी परतलाय. त्यामुळे जितेश आणि धनंजय हे खेळाडू मैदानामध्ये असताना पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॉल हवेत. फिल्डर दूरवरती, मात्र 2 फिल्डर अगदी जवळ आले. त्यामुळे कॉलिंग देता आलं नाही आणि एकेरी धाव मिळत असताना या 2 खेळाडूमध्ये कार्तिकचं अत्यंत चांगलं षटक अद्यापर्यंत पाहतोय. त्याने 4 चेंडू फेकल्या. 4 चेंडूवरती एकच धाव दिलाय. चांगला बॉलिंग परफॉर्मन्स राहिलाय त्याचा. एका फलंदाजाला बाद करत असताना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मात्रेपाडा आणि वसार या 2 संघामध्ये सामना असेल. एकेरी धाव मिळत असताना चांगली गोलंदाजी पाहतो. या ओव्हरमध्ये एकी मोठा फटका नाही आहे. कार्तिकने एवढी चांगली गोलंदाजी दाखवली आहे. सुरुवातीला जो गोलंदाज होता रोशनवरती थोडंसं 2 षटकार आले. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये लकडने चांगलं थोडं कमबॅक केलं. जरी एक षटकार आला असला तरी सुद्धा विकेट मिळवले त्याने सुद्धा. फुल टॉस बॉल डीपेक्षा कव्हरला चेंडू चालाय गोळीच्या वेगाने. फिल्डर आल्या त्याच्या वाक्याच्या बाहेर. फटका चांगला आहे. रन्स मिळाल्यात पुरेपूर 4. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना 32 धाबा बनवल्यात उसाटणे संघ प्रथम बॅटिंग करत असताना. येऊ नका. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 धाबा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. बत्तीस धावा झाल्यात. जरी 5 षटकांची मॅच असली तरी शेवटचं षटक आहे, कारण एका ओव्हरची पेनल्टी लागली आहे उसाटणे टीमला. त्यामुळे फक्त आता 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूमध्ये किती धावा बनवेल टीम उसाटणे संघ हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असेल. मोठे फटके आले तर निश्चित फायटिंग स्कोर होईल. कधी कधी असं होतं की जेव्हा आपण कमी धावा बनवतो त्या कमी धावासुद्धा आपल्याला डोकेदुखी ठरत असतात. त्यामुळे उसाटणे संघाची गोलंदाजी त्यांना तारेल की. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज करण ठाकूरचा वापर केला या ओव्हरमध्ये. 4थं षटक. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आपण टीम मीर
गावदेवी 11 वसार आणि त्याच्या विरुद्ध खेळणारा टीम बोले मात्रेपाडा संघ. पहिलाच बॉल वाईट अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय, त्यामुळे चेंडू गेलाय तो वाईट. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धनंजयांना पाहतोय स्ट्राईक वरती. ओ चांगला फटका कॅच होता, चेंडू आणखीन एक डॉट. वेगवान गोलंदाजी आहे, वेग आहे. पहिला चेंडू जरी खराब आला असला तरी सुद्धा हा चेंडू डॉट आलाय, त्यामुळे अद्याप संघाला सुद्धा प्रतीक्षा असेल की एखादा चौकार षटकार या मॅचमध्ये एक सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा त्यांचा सुद्धा प्रयत्न राहील. ओ पटका चांगला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, दूरवरून फिल्डर आल्यात, तोपर्यंत एकाच ॲक्शनमध्ये फेकलाय. आणि थर्ड अंपायर रेफर केलंय. निश्चित या ठिकाणी पाहिलं जाईल ओमसाई MTCच्या माध्यमातून, कारण स्क्रीनवरती सुद्धा आपल्याला सर्वांना पाहण्याची मुभा असते, त्यामुळे आपण अगदी नेट मध्ये पाहू शकता रिप्लायमध्ये. पोचलाय की आडू 2 धावा आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवरती पाहू शकता आपण, अगदी बॅट ग्राउंडिंग झाली आहे, पुढे पुढे खेचली आहे बॅट. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंगलेगच्या दिशेला, फिल्डर अगदी शेवटच्या क्षणाला आले मात्र नाही रोखू शकले. आणखीन एक चौकार उसाटणे संघाला. त्रेचाळीस धावा, मी सांगितलं होतं 40-45 धावा एक फायटिंग स्कोर होईल या ठिकाणी, कारण मागचे सामने सुद्धा आपण जरी पाहिले तरी आत्ता मात्र थोडी सुरुवात झाली आहे. धावा जमवण्यासाठी थोडंसं संघर्ष सुद्धा करावा लागतोय मैदानामध्ये. अगदी चेंडूला खोदून काढलंय, बॉलर टू हेड आणि 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. जवळपास फिल्डर नाही आहे त्यामुळे 2 धावा मिळाल्यात. सॉरी थोडी मिस्टेक होती, 41च झाल्यात स्कोरबोर्डवरती, 41 धावा आहेत. ओ फटका चांगला डीपमध्ये, फिल्डर उपस्थित आहेत. एक जाव पहा, ते थ्रो व्यवस्थित नाही आहे मात्र तरी सुद्धा एकेरी धाव मिळत असताना. लास्ट टू गो, शेवटचा बॉल, 42 रन्स. एखादा चौकार षटकाराची सुद्धा अपेक्षा असेल. आता येईल का चौकार षटकार? बॅटर जितेशला पाहतोय स्ट्राईक वरती, ज्याने 4 चेंडूंचा सामना केला, 5 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. धनंजयने 7 मध्ये 11 बनवल्या. आणि आता शेवटचा चेंडू फेकत असताना करण नाहीये, चेंडू गेलाय डॉट आणि फक्त 42 या धावसंख्येवरती थांबवले. 43 आव्हान असेल 5 ओव्हरमध्ये 43 धावा करायच्या आहेत. तर काही सन्मान आहेत, आपण व्यासपीठावरती सन्मान करू. टॉस सुद्धा केला जाईल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि टॉस आपण करणार आहोत.
नरेश दादा कुठे असेल तर इकडे या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. टॉस केला जाईल. मनोज बांगर यांच्या शुभासे आपण टॉस करतोय. वसार आणि त्याच्या विरोधात खेळणारा मात्रेपाडा संघ 4-4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या समोर येईल या दोन संघामध्ये. खेळाचं पहिलं सत्र संपलं जिथे 42 बनवल्या. 43चं टार्गेट असेल. 30मध्ये 43 करायचे आहेत. जे अनुमान निवालीपाडा टीमला या टॉस मात्रेपाडा संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय. तर या ठिकाणी अंबरनाथ विधानसभा युवा सेना अधिकारी श्रीमंत हेमंतजी जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. मी समीर दादांसुद्धा विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते जाधव साहेबांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करायचा आहे मंचावरती. चला आता त्याचबरोबर सूरज कांबळे यांचा सुद्धा आपण सन्मान करतो या मंचावरती. या आपण आमच्या स्पर्धेचे आयोजक समीरदादा देसाई यांच्या शुभासे आपण त्यांचा या मंचावरती करतोय सन्मान. यस बॉल बॉल हॅलो चला आता जाऊया सामन्यामध्ये जिथे आपल्याला खेळाचं पहिलं सत्र संपलंय. 30मध्ये 43 बनवायचे आहेत. टीम जे अनुमान निवालीपाडा संघाला मात्र या धावा बनवल्या जातील की त्यानं थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती याच अंबरनाथचे सुपुत्र आणि आमचे अगदी जवळचे मित्र स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर हे राष्ट्रभाषेमध्ये आवाज त्यांचा ऐकायला मिळेल.
तो थैंक यू सो मच जगदीश जी पाटिल, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों। चलते हैं मैदान के ऊपर, फिर से एक बार सभी का स्वागत दोस्तों। प्रतियोगिता एंजॉय कर रहे हैं बिल्कुल। स्वर्गीय श्री राम मस्कर स्वर्गीय नितिन बारिंग ट्रॉफी 2025 का पर्व आज प्रतियोगिता का दूसरा दिन और मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर। एक तरफ नेवाली पाड़ा टीम तो दूसरी तरफ उनको फाइट दे रही है स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने क्रिकेट टीम। पहले बल्लेबाजी की बिल्कुल उसाटने क्रिकेट टीम ने 1 ओवर की पेनल्टी दी, 4 ओवर में रन संख्या बनाई 42, 42 रन बनाए और 43 का टारगेट ऐसे होगा। सलामी जोड़ी, सलामी बल्लेबाज आप देख रहे हैं रोशन और नितिन, ये ओपनिंग ब्लास्टर आप देख रहे हैं। ओवर नंबर पहला आप देख रहे हैं अजय भंडारी होंगे और पहली गेंद यहाँ से सिंगल आई, पहली गेंद डॉट और उसके बाद में ये दूसरी गेंद भी लेग बाइक के माध्यम से सिंगल आती भी। 2 गेंदें हो चुकी इस ओवर की। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज इस साल भी बहुत ही इनफॉर्म में बल्लेबाज है रोशन यादव, फिर से एक बार स्ट्राइक के ऊपर। ओवर की अगली गेंद, ये देखिए अच्छी डिलीवरी, यॉर्कर का प्रयास, काफी तेज थी गेंद, पड़ने के बाद सीधा पैड के ऊपर गिरी, बल्लेबाज को बीट किया, डॉट गेंद की समाप्ति। जैसे बल्लेबाजी की थी बिल्कुल शुरुआती पहले ओवर में 2 छक्के लगाए थे बल्लेबाज अजय भंडारी ने और अब वही खिलाड़ी गेंदबाजी के ऊपर और लगातार डॉट गेंदें डालते हुए शानदार शुरुआत करते हुए पावर पे के पहले ओवर में लगातार डॉट गेंदें, रन संख्या रुकती भी 1 के ऊपर, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। अगली गेंद, ये देखिए पड़ने के बाद फिर से एक बार रफ्तार भरी गेंद थी और बल्लेबाज रोशन यादव को बीट किया, फिर से एक बार डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी हो रही पहले ओवर में, काफी इंप्रेस करते हुए गेंदबाज अजय भंडारी और रोशन यादव को यहां से खड़ा करते हुए मैदान के अंदर। इस बार भी अच्छी डिलीवरी, लेग बिफोर एलबीडब्ल्यू की अपील की और अंपायर कहते हुए कि बल्लेबाज के पारी का अंत, पहला झटका लगता हुआ, रन संख्या 1 के ऊपर नेवाली पाड़ा टीम को रोशन यादव बैक टू द डगआउट। से बिल्कुल बड़ी विकेट मैदान से बाहर हो चुकी है। रोशन यादव 0 पे आउट हो चुके हैं। अब नए बल्लेबाज तीसरे नंबर पे बल्लेबाजी के लिए करण ठाकुर पहुंचे। हार्ड हिटर खिलाड़ी करण ठाकुर भी बिल्कुल बड़े लगाने में माहिर है खिलाड़ी। शॉट अच्छा, पहली गेंद के ऊपर इनफील्ड के ऊपर से खेलते हुए, लॉन्ग ऑफ में कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं है, गेंद निकल चुकी है लॉन्ग ऑफ, सीमा रेखे के बाहर। अंतिम गेंद के ऊपर आता है करण ठाकुर के बल्ले से पहला शानदार चौका। ओवर की भी समाप्ति, रन संख्या पहले ओवर के समाप्ति के बाद 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। आपको टीम उसाटने क्रिकेट, आपको वक्त नहीं लेना है प्लीज। पेनल्टी भी लगी थी बिल्कुल 1 ओवर की, काफी लेट आए थे इस प्रतियोगिता में, इसके लिए आपको टीम मीटिंग नहीं करनी है। कई सारे मुकाबले अभी पेंडिंग है बिल्कुल, तो जल्द से जल्द फील्ड सजानी है आपको। ओवर की समाप्ति, पहले ओवर में रन संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम नेवाली पाड़ा। टारगेट 43 का है। जीत के लिए बात करेंगे यहाँ से। अब हर एक ओवर में रन बनाने थे, मुकाबले में 8.60 के औसत से रन बनाने थे जीत के लिए नेवाली पाड़ा टीम को और पहले ओवर में सिर्फ 5 रन। अब यहां से समीकरण बचा है मुकाबला जीतने के लिए, आने वाली 24 गेंदें और 38 रन की आवश्यकता। करण ठाकुर ने पहले गेंद के ऊपर शानदार शुरुआत की, चौका लगाते हुए खाता खोला और अब पावर पे का दूसरा ओवर। गेंदबाज होंगे अमर हिलाल आते हुए गेंदबाजी के ऊपर। ये भी अच्छे खिलाड़ी, बिल्कुल अच्छी गेंदबाजी हमेशा हमने देखी है अमर हिलाल के माध्यम से, लेकिन सामने उतने ही बड़े खिलाड़ी करण ठाकुर और नितिन आप देख रहे हैं। स्ट्राइक के ऊपर नितिन होंगे उस ओवर की पहली गेंद। तैयार गेंदबाज अमर, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ये देखिए पहली गेंद पड़ने के बाद कांटा बदलती भी, काफी तेजी से आई, गुडलिन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद सीधा निकलती भी विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद की समाप्ति।
रन संख्या रुकी भी 5 के ऊपर, 23 गेंदे और 38 का समीकरण यहां से जीत के लिए। इस बार भी अच्छी डिलीवरी, यॉर्कर का प्रयास सफल ठहरते हुए तेपी काफी तेजी से गेंद आती भी। पहली गेंद पे आपने देखी बिल्कुल गुडले स्पॉट के ऊपर थी, तेजी से आई और अब आप देख रहे वाइड गेंद या माफ कीजिए वाइड यॉर्कर और यहां से सफल ठहरते हुए गेंदबाज फिर से एक बार अमर हिलाल और एक डॉट गेंद। इस बार स्क्वायर ऑफ द विकेट से खेलते हुए शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, रन संख्या 1 से बड़ी 6 के ऊपर, 6 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए बड़े हिट नहीं आ रहे, बिल्कुल अच्छी गेंदबाजी हो रही है। अजय भंडारी ने भी अच्छी गेंदबाजी की, पहले ओवर में सिर्फ 5 रन खर्च किए और गोल्डन विकेट कैरी की, यानी कि रोशन यादव को आउट किया और अब यहां से उसी तरह की शुरुआत करते हुए गेंदबाज अमर हिलाल। रिवर्स खेलने की कोशिश, गैप में गेंद, आउटफील्ड काफी तेज है और बिल्कुल गेंद निकल चुकी है सीमा रेखा के बाहर करण ठाकुर के बल्ले से और एक चौका। आला यो पालेका वाला तो कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे, आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे, आमच्या समीर देसाई दादांच्या। बिल्कुल रिवर्स के माध्यम से चौका आता हुआ, रन संख्या आगे बढ़ते भी 10 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। ओवर की अगली गेंद, इस बार बल्ले का अंदरूनी किनारा, फील्डर वहां पर मौजूद, जब तक गेंद को उठाएं तब तक 1 रन काफी तेजी से दोनों बल्लेबाज ने मुकम्मल किया और रन संख्या 11 के ऊपर पहुंची। तो इस ओवर की बात करेंगे तो महेश 5 गेंदें हो चुकी है, 6 रन अब तक खर्च करते हुए गेंदबाज अमर हिलाल, शानदार गेंदबाजी अब तक रही। एक चौका आया, फिर भी बिल्कुल शुरुआती गेंदें अच्छी थी, शुरुआती गेंदें बिल्कुल आपने देखी, बिल्कुल पहली गेंदें 2 डॉट, उसके बाद में सिंगल, उसके बाद में चौका और 5वीं गेंद के ऊपर भी सिंगल आती भी। ये छठी गेंद पीछे खेलते हुए फिर से एक बार गैप में गेंद, आउटफील्ड तेज है और गेंद नहीं रुकेगी, गेंद सीधा फाइन लेग सीमा रेखा के बाहर और एक चौका। ओवर की भी समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 43 का पीछा करती हुई नेवाली पाड़ा पहुंची, 15 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब आने वाला समीकरण 18 गेंदें और 28 की आवश्यकता। मालिक है संगीत दादा डीजे मास्टर सागर के माध्यम से। तो चलिए शुभ सम्मान किया जाएगा। मंच के ऊपर किरण जी कामले साहब यहाँ पर उपस्थित है, तो उनका शुभ सम्मान आपको करना है। किरण कामले साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम शुभ सम्मान यहाँ पर करते हुए स्वागत करते हुए इस प्रतियोगिता में। किरण जी कामले साहब, उसके बाद में आप देख रहे हैं बिल्कुल आशीष जी गायकवाड होंगे और वैभव गायकवाड, या तिन्ही मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूया व्यासपीठावरती। किरणजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान होतोय। त्याचबरोबर आशिष गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। आणि अंबरनाथ विधानसभा युवा नेता युवा सेनेचे आपण पाहतो या ठिकाणी हेमंतजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। तो चलते मैदान के अंदर 18 गेंदें 28 की आवश्यकता बिल्कुल ऑन साइड में खेलते हुए गेंद 2 रन यहाँ से कंप्लीट होते हुए पावर पे खत्म हो चुका है। अब तीसरा ओवर प्रगति पे चलता हुआ गेंदबाज होंगे अजय भंडारी सेकेंड स्पेल। अब यहाँ से अजय भंडारी को रन रखने होंगे, यहाँ से विकेटें भी लेनी होंगी क्योंकि पहले ओवर में विकेट आई थी रोशन यादव की, उसके बाद में बल्लेबाज करण ठाकुर ने 2 चौके लगाए और उसके बाद में नितिन ने 1 चौका लगाया। ये देखिए स्क्रीन के ऊपर बुलेट बाइक जो दी जाएगी बिल्कुल एक खिलाड़ी को मैन ऑफ द सीरीज के लिए। ये शानदार प्रतियोगिता स्वर्गीय श्री राम मस्कर स्वर्गीय
नितिन मारेंगे ट्रॉफी 2025 और इस साल भी आप देख रहे हैं बिल्कुल बुलेट बाइक रखी गई इस प्रतियोगिता में। गेंदबाज तैयार, फिर से एक बार अजय सामने खेलते हुए ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर मौजूद, जब तक गेंद को उठा फेंके, यहां से मौका था अजय भंडारी के पास, काफी मौका था, यदि गेंद कैरी करते थे तो विकेट बन सकती थी, लेकिन यहां से गलती की अजय ने। रन संख्या मिले 2 और 2 की मदद से टीम आगे बढ़ चुकी है 19 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब समीकरण 16 गेंदों का खेल बचा है और जीत के लिए 24 रन की आवश्यकता। ये मुकाबला बड़ा है बिल्कुल, 2 बड़ी टीमें आप देख रहे हैं, एक तरफ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटनी क्रिकेट टीम और उन्हें फाइट दे रही है इसी मुकाबले में मलंगड़ विभाग की बड़ी टीम यानी कि नेवाली पड़ा टीम। तो ओवर की अगली गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म ऑन द विकेट, ये देखिए रिवर्स शॉट, लेकिन मिस टाइमिंग है, खिलाड़ी मौजूद और यहां से नहीं पहुंच पाए, खराब फील्डिंग। जब तक गेंद को अभी कवर करेंगे तब तक गेंद सीमा रेखा के बाहर पहुंची 4 रनों के लिए। काफी बिल्कुल अच्छे संगीत लगाते हुए उनका भी हम स्वागत करेंगे। रन संख्या 23 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर करण ठाकुर शानदार बल्लेबाजी करे, 6 गेंदें खेली, 17 के ऊपर अब तक बल्लेबाजी करते हुए अब जीत की तरफ आगे बढ़ती हुई टीम नेवाली पड़ा। समीकरण 15 गेंदें 20 की आवश्यकता। ये यहां से विकेट कीपर गलती करते हुए डायरेक्ट हिट और फिर से एक बार रन लेने का मौका मिला। रन संख्या 1 की मदद से 24 रन। अब यहां से बची हुई गेंदें 14-19 की आवश्यकता। फील्डिंग टीम ने रिव्यू लिया है, यस, चलिए चेक करेंगे हमारे तीसरे अंपायर रमाकांत जी पवार सर। तो चलिए नॉट आउट हो गए बल्लेबाज और रिप्ले आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहा है बिल्कुल ओमसाई एमटीसी। अच्छी कैमरे वर्क और बल्लेबाज पहुंचे थे, बैट ग्राउंडिंग हो चुकी थी, उसके बाद में डायरेक्ट हिट हुआ था। यहां से फिर से एक बार हल्के हाथों से खेलते हुए नितिन और ये सिंगल आती भी। ओवर की बात करेंगे तो अब तक गेंदें हो चुकी है, इस ओवर की 5 गेंदें हो चुकी है, आखिरी गेंद अब भी शेष होगी। रन संख्या 25 रन। तेरह गेंदे और 18 का समीकरण होगा। यह अच्छी बल्लेबाजी हो रही है, बिल्कुल दबाव में बल्लेबाज बिल्कुल नहीं है। करण ठाकुर अच्छी शॉट लगाते हुए रिवर्स, उसके बाद में 2 चौके, तब टोटल 3 चौके लगाए अपनी टीम के लिए। इस बार भी गैप में है गेंद, एक्स्ट्रा कवर में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। शानदार बल्लेबाजी और एक चौका दबा करण ठाकुर के बल्ले से। अब यहां से टीम नेवाली पड़ा इस मुकाबले में आगे पहुंचती भी, क्योंकि जीत के लिए जरूरत है आने वाली गेंदें 12 और 14 रनों की आवश्यकता। रन संख्या 29 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर।
अगर डीजे ओम साई, ये अच्छी बिल्कुल संगीत आते भी डबल मीनिंग संगीत है। और चलिए मात्रेपाड़ा टीम टॉस जीता है, डिसीजन आपको देना है। मात्रेपाड़ा टीम किरण मात्रे मचिंद्रा, मात्रेपाड़ा टीम टॉस जीता आपने, बिल्कुल निर्णय आपको देना है, डिसीजन। योगेश मात्रे, मात्रेपाड़ा टीम डिसीजन देना है आपको, टॉस जीता है। गेंदबाजी, यस गेंदबाजी चुनी और नौता दिया बल्लेबाजी के लिए गांव देवी वसा टीम को। तो 12 गेंदे 14 की आवश्यकता। चलिए बिल्कुल मुकाबले को आगाज कर रहा है फिर से एक बार। ओवर नंबर 14 होगा। गेंदबाज जितेश मात्रे, जितेश मात्रे का 14 ओवर। अब रन संख्या 29 रन। अच्छी बल्लेबाजी रही है। किरण ठाकुर शानदार बल्लेबाजी कर रही है अपनी टीम के लिए। अब यहां से जीत ज्यादा दूर नहीं है, सिंगल डबल से माध्यम से भी बिल्कुल जीत तक पहुंच सकते हैं। उसके बाद में एक बड़ी हिट भी आती है, तब भी मुकाबले में आगे पहुंचेगी टीम नेवालीपाड़ा। यदि इस मुकाबले में वापसी करनी है उसाट क्रिकेट टीम को, तो यहां से करण ठाकुर की और नितिन की विकेट लेनी होगी और इस ओवर में रन कम खर्च करने होंगे और डॉट गेंदें डालनी होगी, तब जाके कहीं तो मुकाबला आखिरी ओवर में उसाट क्रिकेट टीम के पक्ष में भी मजबूत बन सकता है। 12 गेंदें 14 का समीकरण। चलिए वक्त मत लीजिए प्लीज। उसाट टीम 5 खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ होंगे। एक खिलाड़ी बैक पर स्क्वायर लेग, दूसरा खिलाड़ी डीप में आप देख रहे हैं मिड विकेट में, और एक खिलाड़ी लॉन्ग ऑन की दिशा में। तो 2 खिलाड़ी होंगे ऑफ साइड में, यानी कि एक लॉन्ग ऑफ में और एक खिलाड़ी होगा बिल्कुल स्वीपर कवर में। गेंदबाज तैयार। जितेश गेंदबाजी के लिए स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज होंगे। सलामी बल्लेबाज नितिन ऑन स्ट्राइक। ये पढ़ने के बाद उछाल ज्यादा लिया गेंद ने और लेग स्टंप के बाहर थी, अंपायर बताते हुए वाइड गेंद। बघा लक्ष असू द्या, एंट्री आहे जिथे समोर सूर्य दुधकर, सर्व जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना आपण बाजूला घ्यायचं आहे। वसा संघ प्लीज वरती आपण बसा, स्टेज वरती बसा आपण। आकाश मात्रे, आकाश मात्रे यांच्या माध्यमातून देखील आपण 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा पाहिली। त्या स्पर्धेमध्ये देखील 2 दिवसामध्ये आपण बाईक ठेवण्यात आली होती आणि त्या स्पर्धेचे प्रणेते आकाश मात्रे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत। इस बार भी वाइड गेंद और रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या 31 31 के ऊपर पहुंचा स्कोर। अब 12 गेंदे और 12 की आवश्यकता है। रन बॉल इक्वेशन आप देख रहे, रन नहीं रुक रहे। यहां से गेंदबाज थोड़ी सी खराब शुरुआत दिलाते हुए टीम के लिए। इस बार भी ज्यादा पटकी भी गेंद, अंपायर का फैसला फिर से एक बार वाइड बॉल। लगातार 3 गेंदे वाइड आती भी उसी का फायदा मिलता हुआ टीम नेवालीपाड़ा को। रन संख्या में आगे बढ़ती भी टीम 33 के ऊपर। अब यहां से 12 गेंदे और 11 की आवश्यकता। 1 बाउंस की वार्निंग भी दी जा रही, बिल्कुल फर्स्ट बाउंस। अगला मुकाबला होगा बिल्कुल 2 बड़ी टीमें होंगी मलंगगढ़ विभाग की। एक तरफ स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान जय बोले मात्रेपाड़ा टीम और दूसरी तरफ उनको फाइट देगी टीम गांव देवी वसार। ओवर की अगली गेंद राउंड द विकेट। शॉट अच्छा है इस बार भी। ऑफ साइड में खेलते हुए एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर मौजूद। थोड़ी सी खराब फील्डिंग, जब तक गेंद को कवर करेंगे उठाएंगे, जब तक फेंके तब तक मौका था 2 रन लेने का और 2 की मदद से रन संख्या 34 रन। अब यहां से 34 रन और यहां से 11 गेंदे और जीत के लिए 9 की आवश्यकता है। धीरे धीरे जीत की तरफ बढ़ती भी टीम नेवालीपाड़ा। ये गेंद अच्छी है बिल्कुल, पड़ने के बाद काटा बदला गेंद ने, बल्लेबाज को चकमा दिया। डॉट गेंद की समाप्ति। गेंदे बची 10 गेंदे और 9 रन की आवश्यकता। अब भी मौका है, मैंने पहले कहा महेश बिल्कुल आपको डॉट गेंदे ज्यादा से ज्यादा डालनी होगी और विकेट भी लेनी होगी। यदि विकेट आती है तब भी यहां से थोड़ी सी वापसी हो सकती है।
पटकी भी गेंद, फिर से एक बार पीछे खेलने की कोशिश, इस बार डॉट गेंद की और एक समाप्ति। और यहां से अब 9 गेंदे, 9 की आवश्यकता। शुरुआती पहले 3 गेंदे बिल्कुल वाइड थी, उसके बाद में अब लगातार डॉट गेंदे। वापसी करते हुए अपनी टीम के लिए गेंदबाज जितेश राउंड द विकेट। इस बार ऑन द टॉस खेलते हुए अपर कट के माध्यम से गेंद को भेजा पॉइंट सीमा रेखा के बाहर। यह आता हुआ चौका बल्लेबाज नितिन के बल्ले से। ज्यादा दूर नहीं है, 5 रन की आवश्यकता है आने वाली 8 गेंदों के ऊपर। चलिए जीते सबको तैयार रहना और थोड़ा सा पास खेलना है। टीम मुसाटी क्रिकेट टीम 8 गेंदे 5 का समीकरण। अगली 2 टीमें तैयार रहना आपको। एक तरफ होगी मातृपड़ा टीम, दूसरी तरफ गांव वसा टीम। इस बार हल्के हाथों से खेला, गेंद को प्लिक किया, ऑन साइड में मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, दूसरे के लिए पलटे, मौका है यहां से 2 रन लेने का और 2 की मदद से रन संख्या 40 के ऊपर अब 7 गेंदे और 3 रन की आवश्यकता। लगभग के मुकाबले में बिल्कुल जीत हासिल करती भी टीम नेवाली पड़ा, सिर्फ 3 की आवश्यकता है। और ये देखिए बिल्कुल स्क्रीन के ऊपर दोनों टीम के कप्तान आप देख रहे हैं। एक तरफ वसाला टीम के कप्तान चिंट्या मात्रे होंगे और दूसरी तरफ मात्रेपड़ा टीम के कप्तान कृष्णा मात्रे को आप देख रहे हैं हमारे स्क्रीन के ऊपर। ऑन द टॉस फिर से एक बार सामने खेलते हुए लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद, यहां से भी 2 रन मिले, स्कोर लेवल होता हुआ अब जीत के लिए 1 की आवश्यकता और ये विनिंग रन भी आती भी मुकाबला खत्म हो चुका है। मुकाबला जीता टीम नेवाली पड़ा ने। कांग्रेचुलेशन, हार्ड लक स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटी क्रिकेट टीम।